हॅलो, आपण बनवत आहोत रांगोळीची मॅट. तर मी इथे हाफ बॅनर कापून घेतला आहे. तर तुम्ही बॅनरच्या जागेवरती कडक कपडाही यूज करू शकता, किंवा याचं मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध याचा कपडा नवीन आला आहे तो कापडही मिळू शकतो. त्याच्यानंतर मी पेपरवरती हाफ फ्लावरची पाकळी तयार करून घेतली 2 साईजमध्ये, एक छोट्या आणि एक मोठ्या. त्यानंतर मी छोटा राऊंड करून घेऊन छोटी पाकळीने असं ड्रॉ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी मोठ्या पाकळीने वरती ड्रॉ करून घेतलं. आणि जे मी ग्लू यूज करते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल. मी फेविबॉन्डचा ग्लू यूज करते. आणि त्याच्यानंतर मी फेदर वूलन जे आहे ते पण तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल. मी पहिले ग्लू लावून घेते आणि फर्स्ट ग्लू लावल्याच्यानंतर मी ग्रीन कलरचा बॉर्डर घेतली आहे. बॉर्डर ग्रीन कलरची घेऊन मधात मी येलो कलर यूज करत आहे. आणि आपण बघू शकता मी थोडं थोडं लावून त्याला प्रेस करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण पाकळ्यांना सुद्धा ग्लू लावून ग्रीन कलरची जी बॉर्डर देणार आहोत, ग्रीन कलरची बॉर्डर पूर्ण आपण असं बनवून घेऊ. याला सर्व पाकळ्यांना ग्रीन कलरच घेणार आहोत आपण. असं बघू शकता तुम्ही मी कसं थोडं थोडं करत असं प्रेस करत आहे. प्रेस केल्याने ते पुन्हा निघत नाही आणि आपण त्याला वॉशही करू शकतो. मी इथे हाफ रांगोळी मॅट बनवली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तुम्ही त्या हिशोबाने बनवू शकता. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ नेहमीच येत असतात. मी आधी खूप अशा रांगोळी मॅट तयार करून माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि तिच्यातूनही खूप छान अशी मॅट तयार करू शकता. त्याच्यानंतर आपण मधात पाकळीच्या मधात असं ग्लू लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये रेड कलर घेऊयात. रेड, ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशनही छान दिसतं आणि ते उठून येते. त्याच्यानंतर आपण पूर्ण अशी पाकळी रेड कलरनेच ही भरून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये मी ग्लू लावते आणि त्याच्यामध्ये ते भरून घेत आहे रेड कलरने वूलनचं. आणि त्याच्यानंतर त्याला खूप प्रेस करायचं, असं प्रेस करून घ्यायचं ज्याने की ते निघणार नाही आणि तुम्ही वॉशही करसाल तेव्हाही ते निघणार नाही छान जर तुम्ही प्रेस केलं तर. तशाच प्रकारे मी दुसरीही पाकळी रेडी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी जसं ग्लू लावते, ग्लू लावून लगेच त्याच्यावरती मी चिपकवत आहे, नाहीतर तो सुकून जातो ग्लू. त्याच्यामुळे आपल्याला फास्ट घ्यावं लागते. फास्टमध्ये मी करत आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अशाच प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला एकदम असं सोप्या पद्धतीत जाईल. आणि ही पद्धत एकदम सोपी आहे करण्याची. आपण जर आधी ड्रॉ करून घेतलं आणि त्याच्यावरती जर बनवायला सुरुवात केली तर एकदम सोपं जातं. त्यानंतर मी ही पूर्ण पाकळी अशी रेडी करून घेणार आहे जशी आपण पहिली केली तशीच. आणि त्याच प्रकारे आपण या तिन्ही पाकळ्या अशा तयार करून घेऊयात. तुम्हाला माझं हे रांगोळी कशी वाटली मला असं नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर ही पाकळी आपली पूर्ण रेडी झाली आहे. मी याला कट करून घेते आणि याच्यानंतर आपण दुसऱ्या पाकळीला असंच रेडी करून घेऊयात. आणि मी वरच्या साईडनंही छोट्या छोट्या पाकळ्या अशा ड्रॉ केल्या होत्या. त्याची ही बॉर्डर मी अशी ग्रीन कलरची देणार आहे. ग्रीन कलरची बॉर्डर देऊन छान त्याच्यामध्ये मी मोरपंखी कलर भरणार आहे. मी ग्लू माझा संपला होता, त्याच्यानंतर मी ग्लू गननी सर्व चिपकायला सुरू केलं आणि ग्लू गनही खूप छान होतं आणि फास्ट होतं. आणि ग्लू गनचाही फास्ट चिपकतं एकदम असं त्यानंही. त्याच्यानंतर ग्लू गननंही मी पूर्ण तशा वरच्या पाकळ्या आहेत माझ्या 3-4 होत्या त्या मी तशाच करून घेतल्या ग्लू गननं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जे फेस आपला मोकळा सोडलेला आहे त्याच्यामध्ये मी लाईट ऑरेंज कलर भरणार आहे. त्या प्रकारे मी पूर्ण याच्यामध्ये मी लाईट ऑरेंज कलर भरून घेणार आहे. ह्या प्रकारे मी पूर्ण जो फेस आहे हे मोकळा सोडलेला याच्यामध्ये मी ऑरेंज कलर भरून घेते. आणि याला छान प्रेस करून घ्यायचं आपल्याला. प्रेस करून घेतल्याने ते निघत नाही. ही मॅट आपण महालक्ष्मीसमोर किंवा अंगणामध्ये, पायऱ्याजवळ, दरवाजामध्ये आपण कुठेही हिला टाकू शकतो.
आणि वॉश करून पुन्हा यूज करू शकतो. ही जशाला तशी राहते आणि खराबही होत नाही. ज्या बायकांना रांगोळी येत नाही किंवा तितका टाईम नसतो रांगोळी काढण्या एवढा, त्यांच्यासाठी खूप छान आहे, यूजफुल आहे. आपण कुठेही हिला यूज करू शकतो आणि छान दिसते. अंगणामध्ये महालक्ष्म्यांसमोर जास्त करून आता यूजमध्ये येत आहे ही रांगोळी, ट्रेंडिंगमध्ये चालत आहे. तर तुम्ही बघू शकता माझी पूर्ण झाली आहे इथपर्यंत. आपण याला एंड करून घेऊया त्याचा, आणि मी छान चिपकवून घेतलं, याला कट करून घेते आणि आपण जिथे जिथे राहिले तिथे तिथे पण मी चिपकवून घेतलं आणि वरतून एक ग्रीन कलरची बॉर्डर दिली. आणि माझी ही रांगोळी पूर्ण अशी कंप्लीट झाली आहे. तुम्ही आत्ता बघू शकता. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.